पावसाला सुरुवात झाली. आता ह्या कपड्यांना ना पावसाचा कुबट वास येणार. तो कसा घालवायचा या व्हिडिओमध्ये पाहूया. नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, उन्हाला इतकं त्रासलं होतो ना की वरुण देवांनी शेवटी गरजण्याची कृपा केलीच. म्हणजेच पावसाला सुरुवात झालेली आहे. तर आमच्याकडे सतत 2 ते 3 दिवस खूप छान पाऊस पडला. मस्त पाऊस पडला. खूप इच्छा होत होती की कधी एकदाचा पाऊस पडतोय. आता पावसाला तर सुरुवात झालेलीच आहे. तुमच्याकडे झालेली आहे की नाही मला कमेंट करून नक्की कळवा. तर इतकं छान वाटतंय ना, सगळीकडे गारगार वाटतंय. सुंदर वातावरण झालं आहे. हे सुंदर वातावरण फक्त बाहेरच असतं, घरातलं चित्र काहीतरी वेगळंच असतं. कारण की आत्ता ह्या पावसाच्या वातावरणामुळे घरातले जे काही कपडे आहेत ना ओले असलेले, ते वाळणार नाहीत आणि वाळले तरी त्यांना कुबट वास देणार. पावसाळ्यात कपडे धुतल्यानंतरही त्यातून कुबट वास येतो. कितीही महागडा डिटर्जंट किंवा फॅब्रिक कंडिशनर वापरला तरी कपड्यांना तो वास जात नाही. कपाट उघडलं की एक विचित्र असा सुगंध येतो कुबट कपड्यांचा. हा प्रॉब्लेम सगळ्याच घरातल्या महिलांना येत असतो. तर आजचा व्हिडिओ त्यावरच आहे की तुम्ही पावसाळ्यामध्ये कपडे कसे धुवायचे ज्याने कपड्यांमधून कुबट वास येणार नाही, अगदी सुगंध येईल. तर चला सुरुवात करू. तर मैत्रिणींनो, माझ्याकडे आहे सेमी ऑटोमॅटिक मशीन. तर मी या मशीनमध्येच कपडे धुवत असते. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की वॉशिंग मशीनमध्ये असे कपडे धुवायचे कसे की ज्याला कुबट वास येणार नाही. तर बघा, पाणी मी फुल भरून घेतलेलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी या सॉक्सचं काय करणार आहे. तर आपण जेव्हा कपडे धुतल्यानंतर जेव्हा ते वाळत घालतो तेव्हा त्याला पावडरचे डाग पडतात की नाही. तर तेच डाग पडू नयेत यासाठी माझ्याकडे ही आयडिया आहे. तर एक जुना सॉक्स घ्यायचा, त्यामध्ये वॉशिंग पावडर घालायची आणि त्याला गाठ मारायची. आता वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवत असताना कपड्याचं प्रमाण नेहमी कमी घ्यायचं. म्हणजे पाण्यामध्ये कपडे ना अगदी खळखळ असे वाजायला हवे, असं इतके कपडे आपल्याला मशीनमध्ये घालायचं आहे. आता ही जी पावडरची मी पोटली केलेली आहे ना, ही पाण्यामध्ये सोडून द्यायची आणि 5 मिनटासाठी मशीन हे फिरवायचं. इतकी छान याची पावडरची एकदम पाणी होतं ना की तुम्हाला लिक्विड आजकाल नवीन मिळतं मार्केटमध्ये, लिक्विड आलेलं आहे. तर ते सुद्धा घेण्याची गरज नाही आहे, तुमचं पावडरीनेच काम होणार आहे. आता यामध्ये मी घातलेलं आहे फॅब्रिक कंडिशनर. तर कंडिशनरने कसं छान वास येतो ना, म्हणून घातलेलं आहे कम्फर्टचं. याने सुद्धा कपड्यांना येणारा कुबट वास येत नाही. तर ही झाली पहिली स्टेप. आता मी 5 मिनटासाठी मशीन फिरवून घेतलं, म्हणजे पावडर थोडीशी विरघळेल आणि त्याचे दाणे राहणार नाही. दाणे राहणार नाही म्हणजेच ते कपड्यांवर चिटकणार नाही. आता छानपैकी पावडर थोडीशी विरघळल्यानंतर जे काही कपडे धुवायचे आहे ते मी यामध्ये घालून घेणार आहे. मी इथे तुम्हाला एक महत्त्वाची टीप देते. मी करायला विसरले खरं तर आज. कधी माझ्या लक्षात राहतं आणि कधी लक्षात नाही राहत. तर ती म्हणजे मशीनला हात लावायचा नाही, चालू असलेल्या मशीनला हात लावायचे नाही. जी काही प्रोसेस तुम्हाला करायची असेल ना, तर ती बंद करायचं मशीन आणि त्यानंतरच हात लावायचा. म्हणजे डायरेक्ट चालू असलेल्या मशीनमध्ये पाण्यामध्ये हात घालायचा नाही. कधी शॉक लागण्याची भीती असते. तर असं अजिबात करू नका जसं मी केलं आहे तसं. कधी माझ्या लक्षात राहतं तर बटन बंद करणं, कधी नाही राहत, जसं आज राहिलेलं नाही आहे. आता काय झालं, मी कपडे टाकलेले आहेत, कपडे छान झालेले आहेत, ड्रेन करून झालेले आहेत. आता मी ते ड्रायरमध्ये टाकते आणि पुन्हा एक वॉश करणार आहे. सेमी वॉशिंग मशीनमध्ये ना हाच एक प्रॉब्लेम असतो की आपल्याला सगळ्या गोष्टी मॅन्युअली कराव्या लागतात. जसं फुल्ली ऑटोमॅटिकमध्ये सगळ्या काही गोष्टी आपोआप होतात, तसं यामध्ये नाही आहे. याला आपल्याला सतत लक्ष द्यावं लागतं. हां, पण कपडे मात्र छान निघतात आणि खूप लो मेंटेनन्स असतं. जेवढं तुम्ही हाय मशीन घ्याल, म्हणजे फुल्ली ऑटोमॅटिक मशीन घ्याल, त्याचा कीपॅड एकदा बिघडला तर मग तुम्हाला खर्चावर खर्चच निघतो. तसं ह्या मशीनचा अजिबात खर्च नाही आहे. ह्या मशीनचा ना खूप लो मेंटेनन्स आहे. फक्त आपल्याला सगळ्या गोष्टी मॅन्युअली कराव्या लागतात तेवढंच. आता बघा, परत मी पाणी भरून घेतलेलं आहे आणि यामध्ये पाण्यासोबत जाणार आहे आता थोडंसं विनेगर आणि थोडासा कुकिंग सोडा. आणि हेच सिक्रेट आहे. पावसाळ्यामध्ये कितीही कपडे ओले असो, काही असो, याला अजिबात कुबट वास येत नाही. त्याचं कारण हेच आहे, विनेगर आणि बेकिंग सोडा. बघा, पावसाळ्यामध्ये ना काय होतं, कपडे आपले ओलसर राहतात, त्यावर ना बॅक्टेरिया पसरतो आणि त्या बॅक्टेरियाचा वास घाण येतो. पण जर आपण विनेगर आणि सोड्यामध्ये जर कपडे बुडवून ते धुतले
तर त्यातला बॅक्टेरिया वाढायचा प्रश्नच उद्भवत नाही आणि कपड्यांमध्ये घाण वास येत नाही. तर हा सगळ्यात साधा आणि सोपा उपाय आहे पावसाळ्यामध्ये आपल्या कपड्यांना कुबट वास येऊ नये यावर करण्याचा. तर आता जर तुम्ही हाताने कपडे धुवत असाल ना, जेव्हा तुमचे कपडे पूर्णपणे धुवून होतील तेव्हा पुन्हा बादलीमध्ये ते भिजत घालायचे. भिजत घालण्यापूर्वी त्यामध्ये व्हिनेगर आणि थोडासा कुकिंग सोडा घालायचा. कुकिंग सोडा म्हणजे आपण जो भजीमध्ये वगैरे घालतो ना, तो सोडा. 5-10 मिनटं कपडे ना ह्या पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि त्यानंतर पिळून ते वाळत घालायचे. तुम्ही यामध्ये लिंबाचा सुद्धा उपयोग करू शकतात, पण लिंबू खूप वापर होईल, त्यामुळे लिंबू न वापरता व्हिनेगर आणि सोडा स्वस्त ऑप्शन आहे, तो वापरा. याने खरोखर दुप्पट फायदा होतो आणि खर्चसुद्धा कमी होतो. आता कपडे छान ड्राय झाले की मोकळ्या हवेमध्ये सुकत घालायचे. आता पाऊस नाही आहे, पाऊस थोडासा थांबलेला आहे आणि इथे मी शेड केलेला आहे, त्यामुळे इथे पाऊस येत नाही. थोडंसं ऊन येतं, थोडंसं वारा येतो, त्यामुळे कपडे छान हवेवर सुकतात. आता तुम्हाला जर घरामध्ये टाकायचे असेल तर तुम्ही छानपैकी फॅनखाली टाकू शकतात आणि जेव्हा कधी बाहेर थोडंसं जरी ऊन पडलं ना, तर थोडासा वेळ तेवढ्या वेळापुरता का होईना कपडे उन्हामध्ये घालायचे, म्हणजे आणखीनच वास येणार नाही. तर ह्या छान छोट्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या ना, तर तुम्ही कितीही कपडे धुतले ना तरीसुद्धा त्यांना वास कुबट येणार नाही. अगदी फ्रेश मस्त सुगंधित वास येतो. पावसाळ्यात असे घाण वास येणारे कपडे जर आपण घातले तर आपल्याला स्किन रॅशेस सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे अशा गोष्टींपासून वाचण्यासाठी थोड्याशा गोष्टी ह्या फॉलो करा आणि मस्तपैकी कपड्यांना छान सुगंधित ठेवा. तर आजचा हा व्हिडिओ यावर होता. तुम्हाला कसा वाटला? साधा सोपा होता. खूप छान टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, खूप फायद्याच्या आहेत. मी तर ह्याच गोष्टी नेहमी फॉलो करते, तर तुम्हीसुद्धा आजपासून नक्की फॉलो करा. खूप छान वास येतो पूर्ण घरामध्ये सुद्धा आणि कपड्यांनासुद्धा. तर आता कपडे सुकत आहेत, वाळून झाल्यावर बघूया. कपडे छान वाळलेले आहेत. ड्रायरमध्ये घातले ना कपडे पटकन वाळतात. तर ड्रायरमध्ये कपडे वाळून झालेले आहेत आणि वाससुद्धा खूप छान येतो आहे. इतका छान वास येतो आहे ना की एखादं परफ्यूम लावून ठेवलेलं होतं की काय, इतका छान वास येतो. आता हा उपाय ना तुम्ही पावसाळ्या व्यतिरिक्त इतर सीझनमध्ये सुद्धा करू शकतात. ज्या वेळी आपल्या कपड्यांना घाण वास येत असेल, खूप घामाचा किंवा चिकट झाले असतील किंवा काही डाग पडले असतील, तर अशा वेळी व्हिनेगर आणि सोडाने कपडे धुतले ना तर ते खरंच खूप छान स्वच्छ निघतात. सगळा बॅक्टेरिया मरतो आणि कपड्यांना छान सुगंध येतो. तर बास मंडळी, आजपुरतं इतकंच. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा नक्की क्लिक करा. आणि अशाच घरगुती स्वच्छता किचन टिप्ससाठी चूल आणि मूल चॅनलवरचे इतर सगळे व्हिडिओ पहा, ते सुद्धा नक्कीच तुम्हाला फायद्याचे ठरणार आहेत. व्हिडिओला लाईक करून जा आणि हा व्हिडिओ तुम्हाला खरंच युजफुल ठरला का तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, म्हणजे इतर लोकांनासुद्धा विश्वास बसेल. तर बास आजपुरतं इतकंच. मस्तपैकी पावसाचा आनंद घ्या आणि घरात स्वच्छता ठेवा, कपडेसुद्धा स्वच्छ ठेवा आणि घर सुगंधित ठेवा. चला तर मग पुन्हा भेटूच. थँक्यू. बाय बाय.